Hello students. Today we are going to see poem from Standard 6 subject English. Name of the poem is The Man Who Thinks He Can. The poem itself says the title of the poem is The Man Who Thinks He Can. म्हणजेच मनुष्य जसा विचार करतो तसाच तो बनतो. The poet is Walter D. Wintley. Firstly, we'll read the poem. If you think you are beaten, you are. If you think you are dare not, you don't. If you like to win, but you think you can't, it almost certain you won't. If you think you will lose, you are lost. For out of the world we find, success begins with fellow's will. It's all in the state of mind. If you think you are outclassed, you are. You have got to think high to rise. You have got to sure of yourself before you can ever win a prize. Life's battle don't always go to the stronger or faster man, but soon or late the man who wins is the man who thinks he can. The poem is very interesting. So let's see the first stanza. Here poet says, if you think you are beaten, you are. आपण जसा विचार करतो तसंच आपल्यासोबत घडतं. आपल्याला जर कुणी मार देणारे, आपण हरणारे असं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही हरणार. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्यामध्ये डेअरिंग नाही आहे, आपल्यामध्ये साहस नाही आहे, तर ते तुमच्यात कधीच येऊ शकत नाही. ओके. इफ यू लाईक टू विन बट यू थिंक यू कांट. जर तुम्हाला फक्त जिंकायचं आहे पण मनातून तशी इच्छा नसेल, मनातून तसे विचार नसेल, तर मात्र तुम्ही कधीच जिंकू शकत नाही. आपण जसा विचार करतो तसंच आपल्यासोबत घडत असतं. In the second stanza, poet says, if you think you will lose, you are lost. For out of the world we find, success begins with fellow's will. It's all in the state of mind. Yes. आपण जर आधीपासूनच असा विचार केला की आपण हारणार आहे, आपल्यासोबत काही चांगलं घडू शकत नाही, तर नक्कीच ते नाही घडणार. तुम्ही जगात सगळीकडे बघा की जे जे सक्सेसफुल आहेत किंवा ज्यांना यश मिळालं आहे, तर त्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट असतो त्यांची इच्छाशक्ती, विल पॉवर आणि आपली मनाची शक्ती, स्टेट ऑफ माइंड. या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. जगामध्ये 2 प्रकारचे लोक असतात, पॉझिटिव्ह थिंकिंग करणारे आणि निगेटिव्ह थिंकिंग करणारे. जे पॉझिटिव्ह थिंकिंग करतात त्यांच्यासोबत नेहमीच पॉझिटिव्ह घडतं आणि जे निगेटिव्ह थिंकिंग करतात त्यांच्यासोबत नेहमीच निगेटिव्ह घडतं. यामागेही काही कारणं आहेत. थिंकिंगमुळे आपलं बिहेवियर चेंज होतं, साहजिक आहे, आणि बिहेवियरमुळं आपल्यासोबत जे घडतं त्याचा परिणाम आपल्या जीवनात होतो. इन द थर्ड स्टँजा, if you think you are outclassed, you are. You have got to think high to rise. You have got to be sure of yourself before you can ever win a prize. आपण जर स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार केला, न्यूनगंड बाळगला की नाही, माझे कपडेच चांगले नाही किंवा माझं दिसणंच चांगलं नाही किंवा मी काही करू शकत नाही, तर नक्कीच तुम्हाला तो कमीपणा जाणवतो आणि त्यामुळे तुम्ही काहीच करू शकत नाही. पण त्याच जागी आपल्यामध्ये जर आपण कॉन्फिडन्स आणला तर नक्कीच आपण खूप काही करू शकतो आणि तुम्ही कोणतेही प्राईज, कोणतीही रेस सहज जिंकू शकता. 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कॉन्फिडंट आणि पॉझिटिव्हली राहणं. आपण कॉन्फिडन्स असलं पाहिजे, पॉझिटिव्हली राहिलं पाहिजे आणि प्रेझेंटेबलही राहायला हवं. इन द लास्ट स्टँजा, लाईफ्स बॅटल डोंट always go to the stronger or faster man, but soon or late the man who wins is the man who thinks he can. आपल्याला नेहमी असं वाटतं की जो स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे किंवा जो चंचल आहे, ज्याच्यामध्ये खूप काही करण्याचं ताकद असते, तो जिंकतो. तर असं काहीच नाही. इच्छाशक्ती, पॉझिटिव्हिटी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. तर हळूहळू का होत नाही, उशिरा का होत नाही, पण आपण जर विचार केला की आपल्याला यश मिळेल तर नक्कीच मिळेल. तर ह्या
पोयममधून आपण एवढं शिकायचं आहे की आपण नेहमी चांगला विचार केला पाहिजे, पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे.